नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. भरधाव वेगातील इको वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना विसरवाडी नंदुरबार मार्गावर खातगाव फाट्याजवळ घडली आहे. नंदुरबार शहरात महिलेच्या गळ्यातून सुमारे 60,000 रुपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने तोडून दोघांनी पोबारा केला आहे. शहादा तालुक्यातील करजई शिवारातून सुमारे 20,000 रुपये किंमतीची इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी लांबविली आहे. डोंगर दऱ्यांमध्ये आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता लाल परीच्या चाकांनी मोजले जाणार आहे. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली. देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील 32 विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले. यूजीसीने विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेज अथवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. या 32 विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारमार्फत करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये वर्ष 2025 साठी नंदुरबार जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचं सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. जवळपास 21 ठिकाणी एटीएसचं सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान या कारवाईने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तळोदा शहरातील कालिका माता मंदिराजवळी खळ्यातील गोठ्याजवळ बांधलेल्या म्हशीच्या पारडू बिबट्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी माजी तळोदा शहरातील नागरिकांनी केली आहे. भरधाव मोटरसायकलीने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात 21 वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी मोटरसायकल चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाकिण प्रश्नाची दाहकता आजही मोठ्या प्रमाणात आहे. या संदर्भात प्रबोधनाची भूमिका घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मे महिन्यात डाकिण प्रबोधन मोहीम राबवण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शहादा येथे घेण्यात आला. लायन्स डिस्ट्रिक्ट 323च्या रिजन 4 व झोन 3ची झोन सोशल मीटिंग युगंधर काल झोन चेअरमन सतीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. याप्रसंगी माजी प्रांतपाल जळगाव येथील गिरीश सिसोदिया, दोंडाईचा येथील हस्ती बँक चेअरमन कैलास जैन, जीएसटी कोऑर्डिनेटर सुप्रिया कोतवाल, लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. शिरीष शिंदे, लायन्स फेमिना अध्यक्ष रंजना बोरसे आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणित स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेतून एकलव्य विद्यालय पुन्हा जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळातर्फे गणित स्पर्धा परीक्षेत घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आता पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरटीईसाठी मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना वेळेत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. या अनुषंगाने शाळांची नोंदणी झाल्यानंतर आता बालकांच्या पालकांकडून आरटीई 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात 41 शाळांमध्ये 338 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. धडगाव तालुक्यात आदिवासी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या होळीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी नियोजन बैठका सुरू झाल्या आहेत.
यंदा 25 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत तालुक्यात विविध गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळच्या सीताखाईवर पर्यटकांना झीप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. नुकतेच झीप लाईन पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असून याचा लोकार्पण पार पडला. तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यातीलच झीप लाईनचा स्पोर्ट ॲडव्हेंचर प्रकल्प आहे. सीताखाईवर ही जीप लाईन टाकण्यात आली असून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. मुंबईच्या कंपनीमार्फत उभारण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील बोरवण येथे आदिवासी समाजाची आराध्य दैवत देव मोगरा मातेची यात्रा सुरू झाली आहे. 2 ते 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत. बोरवण येथील ऐतिहासिक देव मोगरा मातेच्या मंदिरात दरवर्षी पारंपरिक यात्रा भरविण्याची प्रथा आहे. सातपुडा परिसरातील आदिवासी बांधवांसह विविध जातीधर्मातील भाविक येथे येऊन मातेचे दर्शन घेतात, नवस फेडतात आणि पारंपरिक पूजार्चा करतात. महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडा यांच्या जयपाल सिंग मुंडा प्रीमियर लीग या आदिवासी डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील केडी गावित संस्थेच्या क्रिकेट मैदानावर झाले. सकाळी 8:30 वाजता या रोमहर्षक सामन्याचे उद्घाटन केडी गावित संस्थेचे संस्थापक राजेंद्र गावित यांच्या हस्ते आदिवासी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत नवापूर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा देव मोगरा येथील निवासी शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5वीच्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळोदा, अवक्कलकुवा आणि धडगाव या 3 तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.